शेतकरी आणि विविध क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना ऊर्जा देण्याचं काम राजमाता जिजाऊ फाउंडेशन करतं। हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार चंद्रदीप नरके यांनी काढले। यावेळी 40 शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक औषध फवारणी पंप, 100 कोळपे आणि 100 छत्र्यांचं वाटप करण्यात आलं। करवीर तालुक्यातील आमशी इथल्या राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीनं शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा, साहित्य वाटप आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार असा कार्यक्रम पार पडला। यावेळी आमदार चंद्रदीप नरके, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। आमशी आणि बोलोलीसह 12 वाडी परिसरातील डोंगराळ भागात सुमारे 5,500 हेक्टर जमीन जिरायत आहे। शेतीला हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी धामणी प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवली आहे। या प्रकल्पातून सुमारे 1.23 टीएमसी पाणी बोलोली डोंगर भागात आणण्यासाठी वाढीव प्रकल्पात राखीव ठेवण्यासाठी मंजुरी मिळाल्याचं यावेळी आमदार नरके यांनी सांगितलं। तसंच पूर काळात वाहून जाणारं पाणी साठवण्यासाठी 6 प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्यातील एक तलाव आमशी इथं बांधला जाईल। त्यामुळे परिसरातील पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असल्याचं सांगत दुर्गम भागातील खनिज संपत्ती लुटण्याचा हा धनदांडग्यांचा डाव असल्याचा आरोप केला। तसंच धामणी प्रकल्पात स्थानिक शेतकऱ्यांसाठी पाणी राखीव ठेवल्याबद्दल आमदार नरके यांचे आभार मानले। उद्योगपती मधुकर बने यांनी फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली। यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटील, रवींद्र पाटील, संदीप भंडारे, प्रकाश पाटील, आर.टी. पाटील, डी.एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी पैलवान राजाराम पाटील, अशोक पाटील, सरपंच रेश्मा पाटील, तुकाराम पाटील, धनाजी पाटील, सरदार कांबळे यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते।